भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यांची ध्येय धोरणं मोठी आहेत, केंद्रात सत्ता आहे, त्यावर कडी म्हणजे त्यांच्याकडे नरेंद्र मोदी नावाचा लार्जर दॅन लाईफ करिश्मा आहे. अमित शहा नावाचा चाणक्य आहे, मनी मसल पॉवर, त्यातही भाजपा वरचढ आहे. महाराष्ट्रात जर विचार केला तर देवेंद्र फडणवीस नावाचा एक मोठा ऍसेट आहे यांच्याकडे. पण प्रादेशिक अस्मितांवर चालवले जाणारे पक्ष जोवर काही राज्यांमध्ये स्ट्रॉंग आहे, तोवर त्यांना 100% भाजपा हे स्वप्न पूर्ण करता येणं अशक्य आहे. आणि अशी पूर्णता जाणीव असलेल्या भारतीय जनता पक्षाने यावेळेस महाराष्ट्रातल्या 29 पैकी 23 महानगरपालिका जरूर जिंकल्या असतील. त्यासाठी त्यांनी काही ठिकाणी शिंदेंना तर काही ठिकाणी ठाकरेंना मागच्या दारानं मदत केलेली आहे. हे हळूहळू उघड होते. आता त्या भाजपनं 2022ला ऑपरेशन लोटस घडवून एकनाथ शिंदेंना सीएम बनवत चमत्कार घडवला. पण एकनाथ शिंदेंना तेवढ्या पुरतच मर्यादित ठेवत ठाकरेंच्या विरोधात वापरायचं एक हत्यार म्हणून त्याला धार लावत राहायची, असं जे भाजपच्या चाणक्यांचा जो मनसुबा होता, त्या मनसुब्यांना शिंदेच्या प्रत्येक निवडणुकी गणिक सुधारत जाणाऱ्या परफॉर्मन्सनं त्यांच्या चर्चित स्ट्राईक रेटनं सुरुंग लावलेला. शिंदेंना मोठं करत स्वतःसाठीच उभा करून ठेवलेला धोका आता मुंबई महानगरपालिकेला भाजपला तीव्रतेने जाणवला असेल. कारण 2017ला जो पक्ष स्वतंत्र लढत 82 जागा जिंकू शकला होता, त्याला यावेळेस अनुकूल वातावरण आणि सगळ्याच साधन सामुग्री सोबत असताना फक्त 89 जागा जिंकता आल्या. त्यांना अपेक्षित असणाऱ्या 100+ आकडा गाठण्यात ते अपयशी का ठरले, तर अनपेक्षितपणे चाललेला ठाकरे ब्रँड हा त्यांच्या आड आला. वाढत चाललेल्या शिंदेंना थोपवण्यासाठी काही ठिकाणी रचलेल्या चाली या ठाकरेंच्या जागा वाढवून गेल्यात. पण त्यामुळे महायुतीतल्या भाजपला अपेक्षेप्रमाणे जागा जिंकता आलेल्या नाही. हे नुकसानच आहे, हे मान्य करावंच लागेल. पण आज ठाकरेंना काउंटर करण्यासाठी वापरलं जाणाऱ्या शिंदेंना नकळतपणे बळ मिळालंय. ते कमी जागा जिंकूनही मुंबईत किंग मेकरच्या भूमिकेत जाऊन बसलेत. आता शिंदेंना थोपवण्यासाठी ठाकरे यांना वापरा, असा उलटा प्रवास सुरू झाला. भारतीय जनता पक्षासाठी ही धोक्याची सूचना आहे. रणनीती चुकते का, आडाखे चुकतायत का, ऑपरेशन लोटसची SOP बदलायला हवी आहे का, मुळात पक्षाला नेमकं काय साध्य करायचंय हे पुन्हा एकदा बसून ठरवावं लागणार. इतका हा मुंबईतला पालिका निवडणुकीचा निकाल महत्त्वाचा आहे.